नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शाश्वत अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत। मी उदय कदम। आज पार पडलेली मुख्य परीक्षा गट क जी काय पार पडलेली, हा पेपर जर बघितला मित्रांनो, हा पेपर मॉडरेट होता। या पेपर मध्ये जर बघितलं तर पीवायक्यू वर जास्तीत जास्त भर होते। आता गट क म्हणल्यानंतर आता आगामी काळात सुद्धा सरळ सेवा आयोग भरणार आहे आणि जर बघितलाय पेपर मध्ये तर पीवायक्यू कॉपी आहेत। मग हे पीवायक्यू कुठले कॉपी आहेत? तर राज्यसेवेचे काही प्रश्न कॉपी आहेत, काही गट ब चे प्रश्न काही कॉपी आहेत, काही गट क चे सुद्धा प्रश्न लेटेस्ट प्रश्न कॉपी आहेत। आणि त्याबरोबरच आयोगाने घेतलेल्या ज्या काही सरळ सेवा आहेत, ज्या कम्प्युटर बेस्ड ज्या परीक्षा पार पडलेल्या आहेत, त्यामध्ये अनुवादक असेल, वेगवेगळ्या परीक्षा असतील, त्या डिपार्टमेंटल परीक्षा असतील, या सगळ्या परीक्षेमधले प्रश्न या पेपर मध्ये आपल्याला कॉपी झालेले दिसतात। मी तुम्हाला ते दाखवणारच आहे। आता आपण याची उत्तर बघूयात। जर बघितलं की या पेपर मध्ये 15 प्रश्न शब्दसंग्रह होते, 30 प्रश्न व्याकरण होते आणि 5 प्रश्न हे उतारा होते। मग याची आपण संभाव्य उत्तर बघूयात। बघा, यातला पहिला बघा, याच्या अगोदर तत्पूर्वी आपण जे काही मुद्दा आहे, आपलं जीएस मेन्स गट ब चा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी आपलं इंडियन इनसाइड जीएस आहे। त्याबरोबर झिरो एरर मराठी, शाश्वत क्लास नोट्स मराठी, इंग्लिश ग्रामर नोट्स आणि कायझन, आणि त्याबरोबर झिरो एरर मराठी आपलं इंग्लिश असणार आहे मित्रांनो। आता बघा, पुढील पैकी हा कोणता शब्द क्षर या शब्दाचा समानार्थी नाही असं विचारलेलं आहे, बरोबर का? कुठला शब्द समानार्थी नाही असं म्हटलंय बघा। मग या ठिकाणी जर बघितलं, क्षर हा जो शब्द आहे, सहाय्यक म्हणजे क्षर आहे, म्हणजे बाण असणार आहे, तीर म्हणजे बाण असणार आहे, बरोबर का? बाण आहे म्हणजे इशू हा एक शब्द आपल्याला माहित होता। थकवा येईल का? येणार नाही, म्हणजे याचं उत्तर काय येईल? 4 येईल। एमईएस 2013 ला आपण झिरो एरर मध्ये बघा, बाण, शर, तीर, सायस, इशू हा शब्द बघा, हा पीवायक्यू बेस प्रश्न आहे। पीवायक्यू वाचले पाहिजे, म्हणून 16 पर्यंत नाही तर ते आपण काय केलं पाहिजे, पीवायक्यू जे आहे शब्दसंग्रहाचे ते संपूर्ण वाचले पाहिजे। आता भयभीत हा जो शब्द बघा, भयभीत या शब्दाला खालीलपैकी पर्यायातून विरुद्ध शब्द, हा पीवायक्यू नाहीये पण नवीन प्रश्न विचारलाय, लक्षात घ्या। म्हणजे काही प्रश्न हे नवीन आहेत, भयभीत। आता जर बघितलं सभ्य, याला आपण असभ्य असं आपण म्हणूयात, म्हणजेच मवाली असाही शब्द या ठिकाणी येईल। सत्याच्या विरुद्धार्थी काय येईल बरं? असत्य, खोटे, दांभिक। बोलकाचं काय होईल बरं? बोलका असा समजा, बोलका जो असणार आहे, बोलणारा जो व्यक्ती असणार आहे, तर या शब्दाला आपण जर बघितलं तर तो अबोल हा शब्द या ठिकाणी येणार आहे। अबोल हा शब्द या ठिकाणी येणार आहे, अबोल। त्यामुळे इथे राहिलं कोण? हा नाही, हा नाही, हा नाही। निर्भय म्हणजे ज्याला भय नाही, भयभीत म्हणजे घाबरलेला, आणि ज्याला भय नाही असा कोण असणार आहे? भयभीत असणार आहे त्याला, बरोबर का? भयभीत म्हणजे कोण? घाबरलेला, आणि ज्याला भय नाही असा कोण? निर्भय। म्हणजे याचं उत्तर कोण असणार आहे? 4 असणार आहे, पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे। पुढे बघा, बलवंतर या शब्दाला खालील पर्यायामधून समानार्थी शब्द विचारलेला आहे। आता बलवंतर हा जर शब्द बघितला तर या पुस्तकामध्ये याचा संदर्भ सुद्धा या ठिकाणी जर बघितला तर चांगला आणि खरा हा काही येणार नाही, लक्षात घ्या। मग राहिलं भारी किंवा समर्थ, तर या बलवंतर या शब्दाला नशीब बलवंतर होते, म्हणजे समर्थ होते, शक्तिशाली होते, म्हणजेच काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक 3 हे उत्तर घ्या। गण्या म्हणजे शुद्ध नंदी बैल। मी मागच्या गट बच्या जे काही आपल्या टेस्ट सिरीज घेतल्यात, मागच्या वर्षी टेस्ट सिरीज आहेत, म्हणून शाश्वतच्या झालेल्या सगळ्या टेस्ट सिरीज तुम्ही बघा। याच्यामध्ये आपण जे काही उदाहरणं घेतलेत, गण्या म्हणजे शुद्ध नंदी बैल हा अनुवादक 2025 चा प्रश्न कॉपी केलाय। याच्या अगोदरही उदाहरण आपण घेतलं होतं। मग इथे काय विचारले बघा, याचं झिरो एरर मराठीमध्ये आपण स्पष्टीकरण दिलं होतं। गण्यावर शुद्ध नंदी बैलाचा आरोप केलेला आहे, म्हणजे ही कुठले असणार आहे? सारोपा शुद्ध लक्षण असणार आहे, बरोबर का? दोघांमध्ये साम्य आहे, म्हणजे शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा येत असेल त्याला आपण जुळेल असा दुसरा अर्थ घेतो, त्या शक्तीला आपण लक्षणा शक्ती असं म्हणतो। आणि या लक्षणा शक्तीमध्ये प्रकार होता सारोपा शुद्ध, म्हणजे लक्षणा शक्ती असणारे बी बरोबर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे 4/2। बघा, पुढचा प्रश्न काय विचारलेला, हा सुद्धा पीवायक्यू बेस प्रश्न आहे। खाली दिलेल्या वाक्यात योग्य वाक्यप्रचाराचा वापर करा म्हटले। पोट बिघडले असल्यामुळे स्वातीने रिकामी जागा पसंत केले। तुम्हाला विचारले काय? वाक्यप्रचाराचा वापर। इथंच फसवलेलं आहे, बऱ्याच जणांनी एक उत्तर लिहिलं असेल पण चुकीचं आहे। आता जर बघितलं, थंडा फराळ करणे, आता थंडा फराळ करणे म्हणजे उपाशी राहणे। आता मुळामध्ये हा 2-3दा आले, लक्षात घ्या, उपाशी राहणे। या ठिकाणी जर बघितलं तर ह्याचं उत्तर 2 असणार आहे। म्हणजे हा पीवायक्यू बेस प्रश्न जो आहे तो पीवायक्यू बेस प्रश्न आपण म्हणतो की, आता बघा, तोंड सुख घेणे म्हणजे यथेच्छ शिव्या देणे, हा येणार नाही। तोंड सुख घेणे, तोंड मोकळे सोडणे काय घेणे नाही, हा काय असा पर्याय नाहीये, म्हणजे याचं उत्तर 2 असणार आहे। यस, उत्तर काय असणार आहे? 2 असणार आहे। बघा, वत्सलाबाई म्हणाल्या की आज माझा आषाढी एकादशीचा उपवास आहे, मी आज थंडा फराळ करणार आहे, उपाशी राहणे। राज्यसेवा 24 चा प्रश्न या ठिकाणी काय झालेला आहे? कॉपी झालेला आहे। त्यामुळे या ठिकाणी जर बघितलं
तर याचं उत्तर काय असणार आहे? 2 उत्तर हे असणार आहे, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा, पुढील मन पूर्ण करा. येत्याच्या 4 वाटा, जात्याच्या किती? 12 वाटा. म्हणजे काय माहिती का, पगार एकाच येतो, पगार एकच आहे, पण खर्च मात्र अनेक आहेत. बरोबर का? म्हणजे काय, एका ठिकाणी उत्पन्न येतं पण जाण्यासाठी अनेक वाटा आहेत. घर भाडं आहे, मुलाची फीस आहे, भाजीपाला आहे, दूध आहे, वेगवेगळं. म्हणजे येत्याच्या 4 वाटा आणि जात्याच्या किती आहेत? 12 वाटा असणार आहेत. म्हणजे एकापेक्षा जास्त आहे. त्याला उत्तर काय असणार आहे? याचं 3 असणार आहे. हा एक प्रश्न वेगळा विचारला होता पीवायक्यू पेक्षा. आता याच्यात जर बघितलं तर अनेक प्रश्नातून हा प्रश्न तयार झालेला आहे, लक्षात घ्या. पीवायक्यू बेस आहे. पीवायक्यू बेस हा प्रश्न आहे. फक्त मी ते का टाकलं नाही, कारण 2-4 प्रश्न या ठिकाणी बसतात. 18 दारिद्र्य म्हणजे काय असणार आहे? अत्यंत गरिबी असणार आहे, अतिशय गरिबी असणार आहे. बघा, उचलली जीभ लावली टाळ्याला जर म्हणलं तर मन मानेल तसं बोलणं, म्हणजे कच हे 4 आहे आणि याचं जर बघितलं आपण तर इथे काय असणार आहे? 3 असणार आहे. आता इन मीन 3.5 म्हणजे फारच किती? इन मीन आहे. बघ किती एक जमीन आहे? इन मीन आहे. म्हणजेच काय? फारच अत्यल्प प्रमाण असणे. मग राहिला कोण? घे सुरी आणि घालुरी, फाजील उत्सुकता दाखवणे. बरोबर का? म्हणजेच काय म्हणते की आपण म्हणतो ना की सोन्याची चोरी झाली म्हणून काय झालं, आपण ती पोटात मारून घेत नाही, उरात मारून घेत नाही. म्हणजे याचं उत्तर जर आपण या ठिकाणी बघितलं तर 3, 1, 4 म्हणजे हे उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट बघा, कार्यालयात जाण्याच्या गडबडीत असलेल्या वडिलांनी आईची सही घे हे सांगताच अमोल कमी गुण मिळालेले प्रगती पुस्तक घेऊन पटकन सटकला. यालाच म्हणतात ना, म्हणजे मुळामध्ये जर बघितलं तर आपण याचे 4 पर्याय बघूयात. हा, बाप से बेटा सवय म्हणजे काय मित्रांनो? वडिलापेक्षा मुलगा कर्तबगान निघणे हा मुद्दा असणार आहे. त्यामुळे हा पर्याय या ठिकाणी येणार नाही. बाप से बेटा सवय म्हणजेच काय? छत्रपती शिवाजी महाराज हे राजे होते, छत्रपती होते, पण त्यांचे जे काही पुत्र होते छत्रपती संभाजी महाराज, यांना सवाई शिवाजी म्हणतात. त्यांच्यापेक्षा जास्त कर्तबगार आहेत, म्हणून बापसे बेटा सवई म्हणजे वडिलापेक्षाही मुलगा कर्तबगान होणं. त्यामुळे हा पर्याय इथे बसत नाही. सुंठे वाचून खोकला गेला. बघा, एक पिक्चर आहे, त्या पिक्चर मध्ये म्हटलं भाई ते पळाले, बरोबर का, फक्त लढ मनामध्ये. आणि ते असं म्हणाले की एकदाचे ते जे काही गुंड होते ते पळाले. म्हणजे काय? येणारी आपत्ती ही काय असते? थोडक्यामध्ये आपल्यापासून दूर जाते. म्हणजेच काय असणार आहे? सुंठे वाचून खोकला गेला हा पण पर्याय येणार नाही, हा पण पर्याय येणार नाही. उथळ पाण्याला खळखळाट फार. आता उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणजे काय? अल्पज्ञानी फार बडया मारतो, हे या ठिकाणी येणार नाही. पडत्या फळाची आज्ञा गेली म्हणजे सांगितलंय त्याप्रमाणे लगेच करणं, याचं उत्तर हे असणार आहे. म्हणजे सी बरोबर आहे. पर्याय क्रमांक याचं 3 उत्तर असणार आहे. उत्तर 3. ओके, नेक्स्ट बघा, उडत्या पाखराची पिसे मोजणे या म्हणीचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा. आता सहज बोलता बोलता काही लोक सांगतात आम्ही उडत्या पाखराची पिसे मोजतो. म्हणजे काय बरं? पाखराकडे बारकाईने पाहणे का? पाखराचे पंखाचे निरीक्षण करणे का? सर्वांना बरोबर घेऊन विकास साध्य करणे का? नाही, अगदी सहजपणे दूरवरच्या गोष्टीचं परीक्षण करणं, याचा पर्याय क्रमांक 4 होतो. शब्दशः अर्थ कधीही होत नाही वाक्प्रचाराचा, हे लक्षात घ्यायचं. म्हणीचा शब्दशः कधीही अर्थ होत नाही, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? 4 उत्तर असणार आहे. नेक्स्ट बघा, खाली दिलेल्या वाक्यातून योग्य म्हणीचा वापर केलेलं वाक्य ओळखा असं विचारलेलं आहे. आमईने सर्व पुस्तके कमीत कमी किमतीत देण्याचं आश्वासन दिलं, पण लबाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरे. जो माणूस सातत्यानं खोटं बोलतो आणि त्याने सांगितलं की मी हे करणार आहे, पण त्याच्यावर लोकांचा विश्वास नसतो, त्याला म्हणायचं काय? तर हे बरोबर असणार आहे. बघा, आई बापा विना पोर म्हणून कुसुमला काकाच्या घरी शहाण्याला शब्दाचा मार. काहीच संबंध नाही इथे. शहाण्याला शब्दाचा मार म्हणजे काय? जो व्यक्ती हुशार असतो त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? शहाणा व्यक्ती असतो. त्याला नुसतं जरी शब्दाची खडसावलं जरी तर त्याला आपण कळतं की अरे नाही, आपण सुधारलं पाहिजे. शहाण्याला शब्दाचा मार. बघा, सुनेची बाजू किती बरोबर असली तरी सासऱ्या पुढे तिचं काहीच चालत नाही. म्हणतात ना, हापापाचा माल गपापा. चुकीचा आहे. कारण हापापाचा माल गपापा म्हणजे काय? चोरानं चोरी करून आपल्या घरी दागिने आणले आणि परत त्याच्या चोराच्या घरी चोरी झाली. म्हणजेच काय? साखरेचं पोतच आपण चोरी केलं आणि ते चोरून आणलं आणि त्यात पाऊस पडला. गाढवावर होतं, पाऊस पडला की विरघळलं नदीच्या पाण्यामध्ये. म्हणजे हापापाचा माल गपापा. अचानक आलेलं जे द्रव्य आहे ते अचानक निघून जाणे, त्यामुळे ते पण येणार नाही. आता जर बघितलं आपण, गणू आपल्या व्यवसायात भराभर अधिक पैसे कमविण्यासाठी नेहमीच हलक्या कानाचा. काहीच नाही म्हणा. हलक्या कानाचा म्हणजे काय? दुसऱ्यानं सांगितल्यानंतर लगेच त्याच्यावर विश्वास ठेवणं, त्याला म्हणायचं हलक्या कानाचा. म्हणजे या ठिकाणी हा पण पर्याय येणार नाही. पर्याय 1 उत्तर बरोबर येणार आहे मित्रांनो. 1 उत्तर बरोबर येणार आहे. आता पुढचं बघा, श्रीराम या शब्दाची खालीलपैकी कोणती वर्णरचना? आता हा खूप दिवसानंतर प्रश्न विचारलेला आहे, डोकं लावायचं. श्रीराम, मी आता लेक्चरमध्ये पण बऱ्याच वेळा सांगितलं होतं बघा, श्री आणि त्र हा शब्द जोडाक्षर आहे. मग श, आता श अधिक र अधिक ई
आता हा श्री इथंच असणार आहे, मग हे येईल का नाही, हा येईल का नाही, हा येईल का नाही, आला पर्याय श अधिक र अधिक ई, बरोबर काय, तिघाचा झाला श्री, र अधिकार रा, म अधिक म म्हणजे श्रीराम झालं, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, 3 असणार आहे. नेक्स्ट बघा पुढचा मुद्दा काय सांगितलेला या ठिकाणी बघा की पररूप संधीचे उदाहरण कोणते. आता पररूप संधी म्हणजे काय मित्रांनो लक्षात घ्या, पूर्वरूप आणि पररूप अशी मराठीमध्ये विशेष संधी आहे. पूर्वरूप मध्ये काय होतं, दोन स्वर समोरासमोर येतात आणि पररूप मध्ये सुद्धा काय होतं, इथं पण दोन स्वर समोरासमोर येतात. याच्यामध्ये पूर्व म्हणजे पहिला कायम राहतो दुसरा लोप पावतो, इथं पहिला लोप पावतो दुसरा कायम राहतो. मग या ठिकाणी बघितलं घर अधिक ऊन, घर अधिक ऊन, आपण म्हणालो घरून, घर मध्ये अ आहे आणि ऊन मध्ये उ आहे, हा अ लोप पावला उ कायम राहिला म्हणजे हे पररूप संधीचं उदाहरण आहे बघा, हे घरून, बरोबर का. सत अधिक आचार हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे, लक्षात घ्या, व्यंजन संधीचं उदाहरण आहे, बरोबर का. अति अधिक आनंद आणि महा अधिक ऋषी हे दोन जे आहेत ते स्वर संधीचे उदाहरण आहेत. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर एक असणार आहे. हा सुद्धा पीवायक्यू आहे, पीवायक्यू तून कॉपी झालेला आहे, लक्षात घ्या. झिरो एरर मध्ये तुम्ही घ्या, झिरो एरर मराठी घ्या किंवा शाश्वत क्लास नोट्स घ्या, तुम्हाला ते मिळेल याच्यामध्ये. पुढे बघा शुद्ध लेखन नियमानुसार शुद्ध शब्दांचा पर्याय ओळखा असं विचारलंय. राज्यसेवा 24 चा प्रश्न जशाच तसा कॉपी झालेला दिसतो आपल्याला. आता बघा इथे जर बघितलं अनसुया, आता हे अनुसया आपल्या गावातली कधीच अनुसया नसते, लक्षात घ्या. अनुसया हा शब्द गेला, हे दोन शब्द घेतले. अनसुया असुयाच्या विरुद्धार्थी अनुसुया असणार आहे. मग आशीर्वाद हा शब्द आपण कधीच लिहित नाही, म्हणजे हा पर्याय गेला, हा पर्याय गेला, हा पर्याय. आध्यात्मिक अनसुया आशीर्वाद, आशीर्वाद हा शब्द संधीमध्ये आपण शिकलो होतो, आशी अधिक वाद हा शब्द त्या ठिकाणी आपण शिकलो होतो. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, दोन उत्तर असणार आहे. जे विद्यार्थी सरळ सेवेचा अभ्यास करणार आहेत, जे विद्यार्थी सरळ सेवेचा अभ्यास करणार त्यांनी लक्षात घ्यायचंय, येणाऱ्या काळामध्ये सगळ्या परीक्षा एमपीएससी कडे येत आहेत त्या सरळ सेवेमध्ये, बरोबर का. मग ह्या सगळ्या परीक्षांचा पॅटर्न जो असणार आहे तो असा असणार, लक्षात घ्या. आजची गट क त्याच दृष्टिकोनातून आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आता बघा खालील वाक्यातून योग्य विरामचिन्ह असणारे वाक्य ओळखायचे. बघा इथे पण हा उभे आणि व्याव्याने जोडणारे दोन वाक्य. मग या ठिकाणी जर बघितलं उभे आणि व्याव्याने जोडणारे दोन वाक्य या ठिकाणी आलेले आहेत. मग ती कशाने जोडली जातात बघा, तर या ठिकाणी जर बघितलं तर इथं आपण काय केलेलं आहे, अर्धविरामाचा वापर केलेला आहे. म्हणजे हे बरोबर आहे. तू केव्हा अर्ज करणार आहेस, इथं प्रश्नार्थ चिन्ह केव्हा म्हणजे प्रश्न विचारलाय, बरोबर आहे. ती म्हणाली कॉमा संबोधन आहे, मी दररोज अभ्यास करते, तिथे दुसरं म्हणणं दुहेरी अवतरण चिन्ह टाकलंय, पूर्णविराम दुहेरी अवतरण क्लोज, म्हणजे हे बरोबर आहे. सुरेश गावाला गेला, हे वाक्य कसं पाहिजे होतं, सुरेश एक स्टेटमेंट केलंय, विधान केलंय, विधानार्थी वाक्य गावाला गेला पूर्णविराम या ठिकाणी असं पाहिजे होतं, त्यामुळे हा चुकीचा आहे. एबीसी बरोबर असणार आहे, एबीसी पर्याय क्रमांक 3 असणार आहे. उभे आणि व्याव्य बघा काय होतं माहिती का, दोन गोष्टी येतात, म्हणजे दोन छोटी वाक्य उभे आणि व्याव्य जोडताना अर्धविरामाचा वापर होतो, अपूर्ण नाही, अर्धविरामाचा वापर होतो. म्हणजे या ठिकाणी एबीसी बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3 बरोबर असणार आहे. आता हा प्रश्न बघा काय विचारलंय, उभे आणि व्याव्याचे प्रमुख कार्य. आपण उभे आणि व्याव्याचे प्रमुख कार्य जर बघितलं, याचं वैशिष्ट्य आपण कुठे दिलंय, आपल्या झिरो एरर मराठीमध्ये उभे आणि व्याव्याचे सार दिलंय. प्रत्येक झिरो एरर मराठीमध्ये देत असताना प्रत्येक टॉपिक संपला की त्या टॉपिकच्या नंतर आपण सार दिलाय, लक्षात घ्या. म्हणजे त्या सारामध्ये वैशिष्ट्य दिलं, त्या वैशिष्ट्यामध्ये बघा दोन शब्द वाक्य जोडण्याचं महत्वाचं कार्य उभे आणि व्याव्याचं आहे. उभय म्हणजे दोन, अन्वय म्हणजे संबंध, दोन वाक्य किंवा दोन शब्द यांना जोडणे, हे सगळ्यात महत्वाचं कार्य या उभे आणि व्याव्याचं आहे. बरोबर का. बाकीचे पर्याय अर्थहीन आहेत. इथे जर बघितलं वाक्यातली क्रिया किती वेळा घडली, क्रियाविशेष असू शकतं, ओके. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं याचं उत्तर काय असणार आहे, 2 असणार आहे. नेक्स्ट, जुन्या काळच्या आजीचे चित्र माझ्या डोळ्यापुढे उभे राहिले. या बघा आता जुन्या काळच्या आजीचे चित्र माझ्या डोळ्यापुढे उभे राहिले हे वाक्य कुठलं आहे. आता डिपार्टमेंटल एएसचा प्रश्न जशाच तसा इथे कॉपी झालाय बघा, आणि इथे एबीसीडीच्या ऐवजी 1 2 3 4 टाकले, बस काहीच नाही. मग जुन्या काळच्या आजीचे चित्र माझ्या डोळ्यापुढे उभे राहिले, उभे राहिले, राहिले उद्देश असणार आहे, सॉरी विधेय असणार आहे, आणि उभे राहणारे चित्र असणार आहे. एकच उद्देश एकच विधेय म्हणजे केवळ वाक्य, पर्याय क्रमांक 3. बघा मी तुम्हाला सांगतो, जे आपलं झिरो एरर मराठी आहे त्यात तुम्ही बघू शकता की प्रश्न कशा स्वरूपाचे आहेत, म्हणून पीवायक्यू करायचे असतात. एखादी परीक्षा बघा
PYQ अत्यंत महत्वाचे, तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतो, शेवटे आणि खूपदा सांगतो की PYQ अत्यंत महत्वाचे आहेत आणि डिपार्टमेंटल ASOचे आहेत. म्हणजे ज्या परीक्षेकडे आपण जात नाही त्याही परीक्षेचे प्रश्न आपण बघितले पाहिजे आणि ते कॉपी होऊ शकतात हे आपण या ठिकाणी बघा. आता पुढे काय म्हणले, खालील वाक्याचे केवळ वाक्य तयार करा. तो झाडावर चढला, त्याचा पाय घसरला, तो पडला. आता मुळामध्ये 3 केवळ वाक्य संकलनाचा प्रश्न आहे. वाक्य संकलनाचा प्रश्न आहे. वाक्य संकलन करताना 2 किंवा 2 पेक्षा अधिक केवळ वाक्याचं एक केवळ वाक्य, एक संयुक्त वाक्य आणि एक मिश्र वाक्य होतं. मग या ठिकाणी बघा, आपण वाक्य संकलनाचे 3 प्रकार सांगितले आपल्या 0 एरर मध्ये स्पष्टीकरणामध्ये दिलेले बघा. फरशीवरून चालत होता, त्याचा पाय घसरला, तो पडला. इथं फक्त पहिलं वाक्य बदललं, तो फरशीवरून चालत होता, त्याचा पाय घसरला, तो पडला. पहिल्या वाक्यामध्ये फक्त आयोगाने बदल केलेला दिसतो आणि हा बदल केल्यानंतर बघा, मग इथे काय करायचं तुम्हाला, इथे जर बघितलं आपण, पडेल हा पर्याय येईल का, मूळ शब्द पडला, पडला असता हा पर्याय येईल का, नाही. इथे कोण झाडावर चढत असताना पाय घसरून पडला, तो कुठेच आला नाही, हा पर्याय येणार नाही. बघा, पहिल्या वाक्यातील क्रियापदाचं आपण धातू साधित केलं, चढला, चढत असताना, चढत असताना, सेम वाक्य बघा, चढत असताना त्याचा पाय घसरून, घसर या शब्दाला ऊन परत लावा, घसरून, म्हणजे पहिलं वाक्य दुसरं वाक्य यातील क्रियापदाचं धातू साधित किंवा क्रियाविशेषण करायचं आणि मुख्य क्रियापद एकच ठेवायचं, तो पडला. मग हे वाक्य असेल पर्याय क्रमांक 1. आलं लक्षात. म्हणजे वाक्य संकलनाचं आपल्याला जे काही करायचं, वाक्य संकलन एकदा व्यवस्थित अभ्यासा, याचं उत्तर या बेसवर विचारलंय. म्हणून PYQचा अभ्यास करत असताना योग्य स्पष्टीकरण असणारं पुस्तक तुम्ही हाताळा, हे लक्षात घ्या. आता हा प्रश्न PYQ आपल्या टेस्ट मध्ये मी पण घेतला होता. टेस्ट सोबत आपण बरेच प्रश्न PYQ घेतो, त्यामध्ये पण घेतला होता. गट क 23 चा प्रश्न कॉपी झालाय बघा. खाली दिलेल्या वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही. मुळामध्ये हा जर हे वाक्य बघितलं, हे वाक्य आहे प्रश्नार्थी नकारार्थी वाक्य आहे. मग याचं विधानार्थी होकारार्थी करायचं आहे. म्हणजे अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच, प्रत्येकाला राग येतोच, हे वाक्य विधानार्थी होकारार्थी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 असणार आहे. बघा, हे PYQ आहे, जशाच तसा प्रश्न आहे. अपमान केल्यास कुणाला राग येतं या वाक्याचं होकारार्थी वाक्य करा, बरोबर का, होकारार्थी वाक्यात रूपांतर करा. गट क चा प्रश्न आहे, तो इकडे विचारलेला आहे. नेक्स्ट बघा, समासाच्या कोणत्या प्रकारात पहिलं पद महत्वाचं आहे. बघा, अव्ययभाव समास हा प्रश्न STI 14 ला विचारला. पहिलं पद प्रमुख, दुसरं पद प्रमुख, तिसरं पद प्रमुख, म्हणजेच काय, महत्वाचं म्हणजे प्रमुख असणार आहे, बरोबर का. मग अव्ययभाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचं आहे, तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं आहे, द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची आहेत आणि बहुब्रीही समासामध्ये तिसरं पद महत्वाचं आहे. म्हणजे याचं उत्तर 2 आहे, PYQ आहे आणि खूप वेळा विचारलाय. यस, खूप वेळा विचारलेला आहे. आता हा प्रश्न या ठिकाणी जर बघितला तर वेगवेगळ्या प्रश्नातून विचारलेला आहे बघा. विधानार्थी वाक्यामध्ये केवळ विधान केलेलं असतं, वाक्यात केवळ विधान केलेलं असतं, त्याला म्हणायचं विधानार्थी वाक्य. म्हणजे इथं 4 आलं, कुठे 4, इथे 4, इथे 4, हा पर्याय गेला, हा पर्याय गेला. आज्ञार्थी, ज्या क्रियापदाच्या रूपावरून, आज्ञा म्हणजे आज्ञा, अनुज्ञा, परवानगी, विनंती, उपदेश, सल्ला, इथे विनंती शब्द आलाय, म्हणजे हे आज्ञार्थी असणार आहे. इथे 1 आलं, इथे 1 कुठे आलं, हा पर्याय 4 असणार आहे. विद्यार्थी, ज्या क्रियापदाच्या रूपावरून, विधी म्हणजे कर्तव्य, कर्तव्य शक्यता आले, म्हणजे इथं उत्तर 2 आलं. आता संकेतार्थी, संकेतार्थी म्हणजे अमुक केलं तर तमुक होईल, ह्या व्याख्या आपल्या याच्यामध्ये पण दिल्यात बघा. म्हणजे उत्तर याचं काय असणार आहे, 4 असणार आहे. ओके, एकदम सोपा प्रश्न होता, एकदम सोपा. त्यामुळे इथे मराठीमध्ये आज 50 पैकी 48 47 प्लस मार्क 100% येणार आहेत, लक्षात घ्या. आता उतार आपण बघूयात. उताराचे प्रश्न 21 ते 25 आहेत. उदारमतवाद्यांची भूमिका कशी आहे असं या ठिकाणी विचारले बघा. अगदी साधी आणि सरळ आहे. म्हणजे याच्यात जर बघितलं आपण की उदारमतवाद उतारा जर बघितला तर उतारा आहे मोठा, पण या उतार्यामध्ये आपण जर बघू शकतो की उत्तर सरळ सरळ अशी आहेत. उत्तर ही कशी आहेत, एकदम सरळ सरळ अशी उत्तर आहेत, लक्षात घ्या. म्हणजे उत्तर काय असणार आहे, 1. याचं बरोबर काय असणार, उत्तर 1 असणार आहे. उदारमतवादात कोणते आदर्श थारा नसतो. आता बघा, सामाजिक आदर्श, मानवाचा आदर्श, राजकीय आदर्श, ठोकळेबाजांना आदर्श, ठोकळेबाज आदर्शाला काय असतो, थारा नसतो. म्हणजे याचं उत्तर 1 असणार आहे. ओके, आता पुढचा जर बघितला, उतारा स्पष्टपणे सांगितले की उत्कृष्ट जीवनाच्या प्रश्नावर उदारमतवादी कोणती भूमिका मांडतात, तर एकाच गोष्टीचा विचार करावा का नाही, तर करू नये असं म्हटलंय. म्हणजे अनेक गोष्टीचे तोडगे असावेत, एकाच गोष्टीचे तोडगे असावेत का नाहीये. म्हणजे याचं उत्तर 2 असणार आहे मित्रांनो. किती असणार आहे उत्तर, 2 याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न जर बघितला, उदारमतवाद्यांनी जगण्याच्या हक्काविषयी पुढील भूमिका केली. बघा, कोणती भूमिका केली लक्षात घ्या. म्हणजे उदारमतवादी जे आहेत, उदारमतवाद्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका जी असणार आहे की आयुष्य स्वतःच्या मताप्रमाणे
जगलं पाहिजे, म्हणजे याचं उत्तर 2 असणार आहे 24चं. उदारमतवादी लोकांना कोणती गोष्ट अधिक खटकते? बघा या ठिकाणी जर बघितलं तर खासगी आयुष्यात ढवळाढवळ करणे हे असणार आहे. इथं न माथी मारणे काही संबंध नाही, सर्व न्यायाने वागविणे, व्यक्तीला प्रतिष्ठा देणे अशा गोष्टी खटकत नाहीत, तर त्यांना खासगी आयुष्यामध्ये ढवळाढवळ करणे हे उतार्यामध्ये आलेलं आहे. तर याचं जर बघितलं आपण उतार्याचे, तर पहिला प्रश्न काय आहे, याचं उत्तर 1 आहे, लक्षात घ्या. नंतरचं उत्तर कोण आहे? 1 आहे. ठोकळेबाज आदर्श हा जो शब्द जर बघितला आपण 1-1 उत्तर असणार आहे. नंबर 2चं उत्तर काय? 2 आहे. 23चं उत्तर 2 आहे. नंतर याचं उत्तर या ठिकाणी जर बघितलं तर याचंही उत्तर 2 आहे आणि शेवटचं बघितलं तर 3 आहे, लक्षात घ्या. आता पुढे बघा, एखाद्या व्यक्तीवर किंवा घटनेवर लक्ष ठेवून असणे. आता बघा, एखाद्या व्यक्तीवर किंवा घटनेवर लक्ष ठेवून असणे. आता डोळा चुकवणे म्हणजे काय? लक्षात येण्याच्या आधीच आपण काय म्हणतो की गायब होणे, म्हणजे काय म्हणतो माहिती का त्याला आपण थोडक्यामध्ये काय म्हणतो? टाळणे. डोळा चुकवणे, एखाद्या व्यक्तीला आपण टाळतो बघा, त्याला टाळणे हा शब्द वापरलाय. डोळा मारणे म्हणजे काय मित्रांनो? लक्षात घ्या, डोळा मारणे हा शब्द जर बघितला तर आपण सहज आपला कॉलेजमध्ये असेल बघा वगैरे, तर आपण सहज एखाद्याला इशारा करायचा असेल तर त्याला आपण डोळा मारतो, म्हणजे काय असणार आहे? इशारा करणे, बरोबर का? इशारा करणे हा शब्द येणार आहे. आणि डोळे उघडणे म्हणजे काय? पश्चाताप होणे, खरं काय खोटं काय हे कळणं म्हणजे डोळे उघडणे असणार आहे. मग डोळा असणे, आता बघा, माझ्या मित्राच्या गाडीवर माझा डोळा आहे. डोळा असणे म्हणजे काय? ते एखाद्या व्यक्तीवर किंवा घटनेवर लक्ष ठेवून असणे म्हणजे डोळा असणे, म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? डी बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे मित्रांनो. ओके, नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न बघा. खाली दिलेला वाक्प्रचार व त्यांच्या अर्थाच्या योग्य जोड्या जुळवा. पेपर अगदी सोपा होता, मी काही जास्त स्पष्टीकरण असं घेणार नाही, लक्षात घ्या. जास्तीत जास्त स्पष्टीकरण आपण या ठिकाणी घेणार नाही. मग खाली दिलेला वाक्प्रचार व त्यांच्या अर्थाच्या योग्य जोड्या जुळवा. ओली सुकी करणे, उसने पारणे फेडणे, इंगळ्या डसणे आणि अमृत शिंपडणे. आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर ओली सुकी करणे म्हणजे नेमकं काय असणार आहे मित्रांनो? आता ओली सुकी करणे हा शब्दाचा अर्थ काय होतो? लक्षात घ्या, खरं खोटं. खरं खोटं, इथं खिटे झाले तर खरं खोटं पाहिजे होतं. आयोग सुद्धा प्लेन मिस्टेक करतं, म्हणजे या ठिकाणी खरं खोटं करणं हा शब्द असणार आहे. मग इथे पण आलंय, इथे पण आलंय, इथे पण आलंय. उसने पारणे फेडणे म्हणजे सूड उगवणे, इथे आलं बघा, इथे पण आलं, म्हणजे हा पर्याय गेला, हा पर्याय गेला. इंगळ्या डसणे म्हणजे काय? मनाला झोंबणे, इथे आलं. आणि अमृत शिंपडणे म्हणजे गोड बोलणे, नाही का? काही लोक इतके गोड बोलतात की ते अमृत शिंपडत असतात, म्हणजे हा पर्याय असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. 27चं उत्तर 1 असणार आहे. अचूक जोड्या लावा असा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. हात ओला करणे, आता PYQ बेस आहे बरं का. आता हा याच्यातून अनेक प्रश्नातून 4-5 प्रश्नातून हा प्रश्न तयार झालेला आहे. हात ओला करणे म्हणजे काय असणार? लक्षात घ्या, तर पैसा मिळणे किंवा भोजन मिळणे. एखाद्याचा हात ओला करतो, आपलं कार्यक्रम होत नसेल, आपलं काम होत नसेल, तर आपण त्याला अधिकाऱ्याला 4 पैसे देऊन आपलं काम करून घेतो, त्याला पैसे देतो. किंवा हात ओला करणे म्हणजे जेवणे, भोजन करणे. हाताचा मळ म्हणजे काय? सहज घडणारी गोष्ट आहे. म्हणजे 4 कुठे आलं? इथं, इथं आलं. हातातोंडाची गाठ पडणे, जेमतेम खाण्यास मिळणे, म्हणजे हा मुद्दा आला. हातावर तुरी देणे म्हणजे डोळ्या देखत फसवून जाणे, हे पण आपल्या शब्दसंग्रहाच्या याच्यामध्ये आपण सांगितलं होतं. म्हणजे उत्तर काय आलं? 2 आलेलं आहे मित्रांनो. नेक्स्ट बघा, शिती न बाळगणे. शिती न बाळगणे, शिती न बाळगणे हा PYQ आहे. परवा न करणे पर्याय क्रमांक, याचं 1 उत्तर. 29चं उत्तर काय असणार आहे? 1 असणार आहे. पुढे बघा, खालीलपैकी कोणता शब्द समूह पुल्लिंगी आहे? आपली नोट्स घ्या किंवा आपलं झिरो मराठी मधलं घ्या, आपण एकाच अर्थाचे भिन्नलिंगी शब्द बघितले. आता पुल्लिंगी शब्द, तो देह, तो ग्रंथ, तो रुमाल. बघा कुठे आलं? रुमाल, ग्रंथ, देह. ते पागोटे, ते पुस्तक, ते शरीर, म्हणजे कोण असणार आहे? नपुंसकलिंगी. ती पगडी, ती पोथी, ती काया, या ठिकाणी कोण असणार आहे? स्त्रीलिंगी, बरोबर का? तो वाडा पुल्लिंगी, ती पण ती स्त्रीलिंगी, ते घर नपुंसकलिंगी, म्हणजे हा पुल्लिंगी असेल, बरोबर का? हा कोण असेल? पुल्लिंगी असेल, ही स्त्रीलिंगी असेल आणि हे काय असेल? नपुंसकलिंगी असेल. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? 1 असणार आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर असणार आहे 30चं. नेक्स्ट बघा, विस्पट हा शब्द कोणत्या विशेषणाचा प्रकारे ते ओळखा असं विचारलंय. पटीत जेव्हा माहिती सांगितली जाते तेव्हा त्याला आवृत्तीवाचक संख्या विशेषण म्हणतात. वेगवेगळ्या प्रश्नातून हे तयार होऊ शकतं. संख्यावाचक आहे, क्रमवाचक आहे, आवृत्तीवाचक. संख्येने नामाची आवृत्ती सूचित केले जाते, उदाहरणार्थ दुप्पट, चौपट. पटीत माहिती सांगितली आवृत्ती. विस्पट म्हटले. साकल्यवाचक म्हणजे काय? उपस्थित आहे त्यापैकी सर्वच असं जर असतं तर हे उत्तर आलं असतं का? नाही. म्हणजे दोन्ही मुले हा मुद्दा असता. क्रमवाचक काय? नामाने काय दाखवलंय? संख्येने नामाचा क्रम दाखवलाय, त्या व्यवस्थेमध्ये कितवं स्थान हे दाखवलंय, ते क्रमवाचक असणार आहे. गणनावाचक म्हणजे मोजणी आहे, त्यामुळे ते पण येणार नाही. हा नाही, हा नाही. पर्याय क्रमांक 1 उत्तर असणार आहे. नेक्स्ट बघा, गडद निळे जलद भरून आले या काव्य पंक्तीतील अधोरेखित शब्दाचा समास विचारलाय तुम्हाला.
सेम प्रश्न राज्यसेवा 24चा कॉपी झाला, मी तुम्हाला सांगितलं. राज्यसेवा गट ब, गट क आणि इतर ज्या काही आयोगाने घेतलेल्या डिपार्टमेंटल परीक्षा आहेत, सरळ सेवा आहेत आयोगाने घेतल्या, त्यातले प्रश्न कॉपी झालेले आहेत. मग जलद असं म्हटलंय उपपद तत्पुरुष समास, म्हणजेच याला कृदंत तत्पुरुष समास असं म्हणायचं. कृदंत तत्पुरुष समास असं पण म्हणतात ज्या समासातील दुसरे पद धातू साधित असते. जलद, जल देणारा, आणि मी त्या दिवशी युट्यूबला घेतलं होतं बघा, जलद ढगाला म्हणतात. जल म्हणजे पाणी, द म्हणजे देणारा, दुसरं पद धातू साधित आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर असणार आहे. ज्या खूप अवघड पेपर होता असं नाही, गट ब च्या तुलनेमध्ये पेपर हा सोपा होता, पीवायक्यू बेस होता, पीवायक्यू वर पकड, त्याला मार्क्स चांगले. आता आत्मवाचक सर्वनाम जर विचारले तर आपण आणि स्वतः ही आत्मवाचक सर्वनामे आहेत आणि पुरुषवाचक सर्वनामे सुद्धा आहेत. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. मी आम्ही हे कोण असणार आहे? मी आम्ही प्रथम पुरुष, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. तो ती ते त्या तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. आणि कोण काय प्रश्नार्थक किंवा अनिश्चित आहे, त्यामुळे उत्तर याचं 1 असणार आहे. एकदम सोपा प्रश्न विचारलाय. आता मी काय म्हणलं की जास्त याचं फार विश्लेषण घ्यायची गरज अशी नाहीये, लक्षात घ्या. एक प्रश्न आहे त्याच्यावर बोलतो मी. खालीलपैकी प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययाचा प्रकार कोणता? मग विकल्प बोधक उभयान्वी अव्यय आहे, लक्षात घ्या. उद्देश बोधक, कारक बोधक, संकेत बोधक हे स्वरूपबोधक आहेत. मग प्रधानत्व बोधक कोण आहे? समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक दिले बघा आपण या प्रश्नाच्या स्पष्टीकरणामध्ये. उभयान्वी अव्ययाचे प्रकार 2 आहेत. इकडे प्रधानत्व बोधक आणि गौणत्व बोधक. गौणत्व बोधक म्हणजे स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक आणि संकेत बोधक. काय बघायची गरज आहे का? नाही. क्रियापद म्हणजे काय असं विचारलेलं आहे. राज्यसेवा 18ला प्रश्न विचारला होता. मग क्रियापदाचं काय म्हणजे स्पष्टीकरण बघा. क्रियापदे वाक्यातील क्रिया दाखवितात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. मग काय म्हणले? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे कोण असणार आहे? क्रियापद होय. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. पूर्णाभ्यस्त शब्द कोणता? लक्षात घ्या. आता या ठिकाणी जर बघितलं तर बघा इथे काय आहे? गट प्रमुख, गट प्रमुख, गट ब 2024ला प्रश्न विचारला होता. त्याचं स्पष्टीकरण बघा. पूर्णाभ्यस्त शब्द आणि हळूहळू मधून मधून पुढे पुढे हा शब्द घ्या, हा शब्द घ्या आणि हा शब्द बघा. इथे पूर्णाभ्यस्त शब्द आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, स्पष्टीकरण देत असताना आयोग ज्या संदर्भाचा अभ्यास, ज्या संदर्भातून प्रश्न काढतात त्या सगळ्या संदर्भाचा वापर करून आपलं 0 एरर मराठी आपण बनवलेलं आहे. हे लक्षात ठेवा. जे जे लोक स्पष्टीकरण बघतायत त्या लोकांसाठी 0 एरर किती महत्वाचं आहे हे तुम्हाला कळेल. हा सूर्य, हा जयद्रथ. आता मला कागदपत्र, गोडधोड, डावपेज हे अंशाभ्यस्त शब्द आहेत ना, अंशाभ्यस्त शब्द आहेत, बरोबर का. पुढे पुढे एक शब्द जशाच तसा आला त्याला पूर्णाभ्यस्त शब्द म्हणायचं. एक शब्द बिनकामाचा आला, अर्थाच्या दृष्टीने जवळचा आला किंवा यमक साधला त्याला अंशाभ्यस्त म्हणायचं. आणि जेव्हा ज्या शब्दाची ध्वनिवाचक शब्दाची पुनरावृत्ती होते, दुरुक्ती होते, त्याला म्हणायचं अनुकरणवाचक शब्द. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. किती? 2 हे उत्तर आहे. नेक्स्ट, अचूक विधाने ओळखा. उपसर्ग हे स्वतंत्रपणे येत नाहीत. करेक्ट, बरोबर आहे. उपसर्ग वाक्यात कधीही स्वतंत्रपणे येत नाही. तीन काय करतात? शब्दाला किंवा धातूला जोडून येतात. बघा मी नेमकं सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. एखादा शब्द असेल, नीट बघा, मी हे वर्गात पण सांगितलं होतं. आपल्या टेस्ट सिरीजला बघा, जे जे लोक टेस्ट सिरीजला होते त्यांना माहित आहे, शब्द किंवा धातू यांच्या अगोदर काही अक्षर आली म्हणजे यांच्या मागे, यांच्या मागे किंवा अगोदर, याला म्हणायचं उपसर्ग. आणि यांच्यापासून जे शब्द तयार होतात त्यांना म्हणायचं उपसर्ग घटित शब्द. हे झालं बघा, खूप वेळा सांगितलंय वर्गामध्ये. उपसर्ग धारित, उपसर्ग घटित शब्द, बरोबर का. म्हणजे काय म्हणले? शब्दाच्या पूर्वी उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात त्यांना प्रत्येक शब्दाच्या पूर्वी म्हणले, म्हणजे अगोदर. पूर्वी हा शब्द आला या ठिकाणी, म्हणजे हा कोण असणार आहे? प्रत्यय घटित असेल का? नाही. इथं उपसर्ग घटित शब्द पाहिजे. ओके, त्यामुळे हे चुकीचं आहे. शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे नीट बघा. शब्द किंवा धातू मी सांगितलं होतं बघा. शब्द किंवा धातू यांच्या पुढे काही अक्षर येतात, त्या अक्षरांना आपण प्रत्यय असं म्हणतो. आपण हा मुद्दा बघितला होता. आणि या शब्दापासून तयार होणाऱ्या शब्दांना प्रत्यय घटित शब्द असं म्हणतात बघा. आता इथे जर बघितलं, शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षर लावून जे शब्द तयार होतात अशा अक्षरांना प्रत्यय म्हणतात. हे बरोबर असणार आहे. प्रत्यय लागून बनलेल्या शब्दांना उपसर्ग घटित नाही म्हणत, प्रत्यय घटित म्हणतात. बरोबर का. म्हणजे हा चुकीचा आहे. म्हणजे बी आणि डी चुकीचा, ए आणि सी बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर असणार आहे. उत्तर चुकणारच नाही. बेसिक वर पेपर विचारलाय, लक्षात घ्या. ओके, हे आहेत बघा, असे स्पष्टीकरण आपण दिलेत, ते बघू शकता तुम्ही. आता बघा, पुढील पैकी कोणत्या गटातील शब्द तद्भव आहे असं विचारलंय. आता हा प्रश्न नुकताच विचारला होता गट ब 24ला
आणि या गट ब 24चा प्रश्न घेतला तर बघा की कर्ण कर्ण कान, चक्र चाक, अग्नी आग, तद्भव शब्द. गृह घर, ग्राम गाव, कर्म काम, ए आणि बी असणार आहे. सत्कार समर्थन उत्सव हे शब्द जे आहेत हे तत्सम शब्द आहे. हा PYQ आहे. पोट रेडा चिमणी हे देशी शब्द आहेत. कोण आहेत हे? देशी शब्द आहेत. म्हणजे ए आणि बी असं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर असणार आहे. यस. चला पुढे. आता बघा खालील शब्द प्रकार व शब्द यांच्या योग्य जोड्या जुळवा असं म्हटलेलं आहे. तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द. तत्सम, तत् म्हणजे त्यातून, सम म्हणजे सारखे आलेले, तद्भव तत् म्हणजे त्यातून, भव म्हणजे बदलून आले. आता बघा तत्सम शब्द असणारे अरण्य, तद्भव शब्द असणारे दुग्ध दूध, दुग्ध दूध, देशी शब्द आहे उतरंड आणि फारसी शब्द आहे कमान. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं फारसी शब्द कमान इथं पण आला, इथं पण आला. आता बघा दुग्ध दूध कोण आहे? तद्भव शब्द इथं 3 आहे, इथं कोण आहे? 4 आहे. 4 3 4 3 आले. आणि देशी शब्द हा उतरंड असणार आहे. उतरंड, उतरंड असणार आहे. बरोबर का? उतरंड, हा असणार आहे उतरंड. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. यस. आलं लक्षात? चला पुढे. हा फारसी शब्द बघा. आता या ठिकाणी जर बघितलं आपण फारसी फारसी असा सामासिक शब्द विचारला. आपलं 0 मराठी घ्या किंवा नोट्स मध्ये घ्या, आपण दिले बघा. आता मुळामध्ये डावपेज हा शब्द बघा कुठे गेला. डावपेज हा फारसी फारसी आहे. बरोबर का? कागदपत्र असेल किंवा मेवा मिठाई असेल, हे जे शब्द आहेत हे आहेत फारसी मराठी. कोणते? हे आहेत फारसी मराठी. आणि या ठिकाणी जर बघितलं धन दौलत हा शब्द जर बघितला मराठी फारसी आहे. नुसता फारसी फारसी कुठला आहे तर डावपेज हा शब्द असणारे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. हे लक्षात घ्या. नेक्स्ट बघा. आता या ठिकाणी जर बघितलं तर आईने वृंदाचे फाटलेले दप्तर शिवले. या वाक्यात शिवणारी कोण आहे? आई आहे. आई हा उद्देश असणार आहे. म्हणजे आई मूळ उद्देश आहे. शिवण्याची क्रिया कोणावर आहे? दप्तरावर आहे. दप्तर हे कर्म आहे म्हणजे उत्तर 2 आहे. आणि शिवले कोण आहे? मूळ विधेय आहे. कसे दप्तर आहे? कोणाचे दप्तर आहे? दप्तर कोणाचे? वृंदाचे फाटलेले दप्तर. हे उद्देश कर्म विस्तार असणार आहे. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? 2 आहे. कर्म किंवा त्याला कर्मपूरक असं म्हणतात. फाटणारे बघा, शिवणारी कोण आहे? आई आहे. आणि शिवण्याची क्रिया कोणावर आहे? दप्तरावर आहे. कर्मपूरक पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. पुढे बघा. आता हा प्रश्न जरा बघितला आता नीट बघा काय विचारले. उद्देश म्हणजे कोण? उद्देश म्हणजे मूळ कर्ता. मूळ कर्ता म्हणजे कोण? पर्याय क्रमांक 3 असणार आहे, नाही का? विधेय म्हणजे कोण? क्रियापद किंवा क्रिया संबंध. म्हणजे या ठिकाणी हे 4 आलं, इथं 3 आलं, 3 4 पर्याय क्रमांक 4 उत्तर. उद्देश विस्तार म्हणजे कोण? शब्दाचं विशेषण, आधी विशेषण किंवा विशेषण बंध म्हणजे हा असणार आहे. आणि विधेय विस्तार म्हणजे कोण? क्रिया विशेषण किंवा क्रिया विशेषण बंध म्हणजे हा असणार आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे. काय वेगळं याच्यामध्ये? अवघड काहीच नाही मित्रांनो, लक्षात घ्या. आता हा प्रश्न बघा. केवढी उंच इमारत ही हा PYQच आहे. आणि हा PYQ कॉपी झालाय बघा. आपल्या शाश्वत क्लास नोट्स मध्ये आपण दिलाय बघा. केवढी उंच इमारत ही PYQ 17 ला विचारलं. उद्गारार्थी वाक्य आहे. मग याचं केवढी हा शब्द आलेला आहे उद्गारार्थी वाक्यामध्ये. याचं विशेषण करताना खूप. ही इमारत खूप उंच आहे. ही इमारत खूप उंच आहे म्हणजे ए बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 उत्तर असणार आहे. बरोबर का? बघा PYQs खूप महत्वाचे आहेत. बघितलं सरळ सेवेच्या दृष्टिकोनातून, गटकेच्या दृष्टिकोनातून. आता बघा प्रश्न जर बघितला या ठिकाणी तर काय विचारलाय? खालीलपैकी संख्यावाचक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. मग अपकर्षवाचक, कालवाचक, गतिवाचक आणि क्षणवाचक. आता मुळामध्ये कालवाचक म्हणजेच हा कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार पहिला आहे. याला कालवाचक किंवा क्षणवाचक असं म्हणतात. गतिदर्शक जो आहे, स्थितिदर्शक आणि गतिदर्शक हा स्थलदर्शक क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आहे. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आहे. ओके. आणि अपकर्षवाचक म्हणजे संख्यावाचकचे प्रकार आहे बघा. प्रकर्षवाचक, श्रेणीवाचक, अपकर्षवाचक, अल्पवाचक, अधिक्यवाचक आणि पूर्तवाचक. मोरावळंबेमध्ये 57-58 आवृत्तीमध्ये ऍड करण्याचं काम पहिल्यांदा नव्हते. आपणच ते ऍड केले होते प्रकार बघा संख्यावाचकाचे. आणि ते प्रकार याच्यावर आता परीक्षेला प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. आता बघा दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा असा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. आता हे मुळात आज्ञार्थी आहे का? नाही. मुळात विद्यार्थी आहे का? नाही. आता प्रश्न बघा इथे एक विधान केलंय. मला गाणे आवडते. ते वाक्य विधानार्थी वाक्य सुद्धा आहे आणि होकारार्थी वाक्य सुद्धा आहे. मी याचं उत्तर 4 देतो. हे वाक्य होकारार्थी आहे. आता याच्यात जर बघितलं आयोगाचे काही प्रश्न आपण बघूयात. बघा आयोग कदाचित याचं उत्तर 2 पण देऊ शकतं आणि 4 पण देऊ शकतं. पण माझं ठाम मत आहे ते होकारार्थी वाक्य. याचं कारण का? आपल्या नोट्समध्ये आपण काय दिलं बघा. STI 17 प्रश्न विचारला. सध्या मी जातक कथांचा अभ्यास करतो आहे. सध्या म्हटले केव्हा? यावेळेस आयोगाने उत्तर दिलं
विधानार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य सुद्धा होतं पर्यायामध्ये. माझे वडील आज परगावी गेले. केव्हा? आज. म्हणजे स्थळ काळ सांगितला, स्थळ काळ वेळ सांगितली की त्या ठिकाणी त्या वाक्यामध्ये विधानार्थी वाक्य असा जर आयोगाच्या प्रश्नाचा अभ्यास केला तर आपल्याला कळतं. पुढील वाक्याचा प्रकार, त्याचा मोठा भाऊ गावी गेला. कुठे गेला? गावी गेला. केव्हा गेला? आज गेला. सध्या. केव्हा? सध्या. मी आज अभ्यास करणार आहे. आणि वाक्य काय आहे इथं? मला गाणी आवडते. मग यात जर बघितलं, संताप गिळते संतांना शोभते हे विधान कोणत्या प्रकारचं आहे? तर या ठिकाणी जर बघितलं तर हे होकारार्थी वाक्य. याच्यावरून जर याचं उत्तर करायचं झालं तर याचं उत्तर 4 येतं मित्रांनो. आयोग काय करतं? बऱ्याच वेळा प्रश्नाचा अभ्यास केला, अशा प्रश्नांचा स्थळ काळ वेळ सांगणारे वाक्य हे काय केले? विधानार्थी आहे. आणि ज्या वाक्यात फक्त विधान केले पण स्थळ काळ वेळ नाही अशी वाक्य काय असणार आहेत? तर ही वाक्य होकारार्थी वाक्य, ज्या वाक्यात क्रियेचा होकार आहे. ओके, हे असणार याचं उत्तर. मग पुढे बघा, समानार्थी शब्दांच्या जोड्या लावा. गट क 23 चा प्रश्न जशाच तसा कॉपी झालाय. सेम प्रश्न कॉपी झाला, लक्षात घ्या. अमृत म्हणजे कोण? सुधा. बरोबर का? त्याला आपण काय म्हणतो? सुधा, पियुष, संजीवनी असं म्हणतो. पोपटला आपण शुक असं म्हणतो, लक्षात घ्या. राघू, रावा असा शब्द वापरलाय. अनल म्हणजे कोण? विस्तव. अनिल म्हणजे कोण? वारा. चंद्र म्हणजे हिम अधिक अंशु, हिमाचा बर्फ. मी आता युट्यूबला सांगितलं होतं. आणि सेम प्रश्न इकडे कॉपी झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी सुधा जर बघितला, सुधा, शुक, अनल म्हणजे कोण? हे, आणि चंद्र म्हणजे कोण? बघा, एक पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. सेम प्रश्न इकडे कॉपी झाला. गट क 23 चा प्रश्न इकडे कॉपी झालेला आहे. पुढील पैकी कोणता महाप्राण वर्ण आहे? असं बघा. आता मी विश्लेषणामध्ये आपल्या आता वनसेवा सत्राला प्रश्न विचारला होता. महाप्राण ह युक्त आहेत. एकूण महाप्राण 14 आहेत. आता जर बघितलं याच्यामध्ये ह युक्त उकार नाही. बघा, ह युक्त उच्चार नाहीयेत, म्हणून हे अल्प प्राण आहेत. कोण आहेत? हे अल्प प्राण आहेत, लक्षात घ्या. बरोबर का? हे अल्प प्राण आहेत. मग याच्यामध्ये कोण आहे? ह युक्त उच्चार आहे. महाप्राण. एकूण महाप्राण 14 आहेत. बघा, ख असेल, घ असेल, छ असेल. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. एकदम सिंपल, काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. नेक्स्ट बघा, कपिलाषष्ठीचा योग या संदर्भात विविध अर्थ असलेले शब्द कोणते? सेम प्रश्न गट ब 23 चा आहे. याला पण कॉपी होता. हा पण प्रश्न इकडे आला बघा. कपिलाषष्ठीचा योग, विलक्षण योगायोग, अपूर्व घटना, पुष्कळ काळाने नरीसंधी असं होतं. कळीचा नारद हा पर्याय का? नाही. हा पर्याय काढला, हातबलता काढला. ए बी सी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. म्हणजे काय? आता पुष्कळ काळाने एखादी गोष्ट योगायोग होतो. बघा, काल दिवे घाटामध्ये असा मस्त छान एक आकार आला होता चंद्राला. तर तो काय होता? कपिलाषष्ठी योग, विलक्षण योगायोग, अपूर्व घटना, पुष्कळ काळाने संधी असा जो मुद्दा त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे ए बी सी बरोबर आहे. हातबलता असेल का? नाही. फक्त इथे काय केलं? कळीचा नारद बंद केला आणि त्याच्याऐवजी हातबलता हा शब्द घेतला, बदलला. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? 3 असणार आहे. PYQ कॉपी होतोय. रीड बघा. पुढे बघा, मात्रा या शब्दाला खालीलपैकी विविध अर्थाचे पर्याय कोणते? आता याचे मी 3 संदर्भ तुम्हाला देतो बघा. हा जर बघितला या ठिकाणी मोरावांबेमध्ये दिले बघा. त्यानंतर बघा, रोगावरील औषधीचं प्रमाण असेल, किंवा आपण या ठिकाणी जर बघितलं तर इथे उपाय हा एक शब्द दिलाय. दुसरं एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये हे रत्नाकर, शब्द रत्नाकर आहे. याच्यामध्ये बघा, इथे फक्त या ठिकाणी जर बघितलं माप दिले, परिमाण दिलंय. आणि जर बघितलं या ठिकाणी, या पुस्तकात सुद्धा हे एक पुस्तक आहे, याच्यामध्ये परिमाण म्हटले म्हणजे माप असणार आहे. पण आता हा उपाय हा शब्द मोरावांबेमध्ये दिलाय. औषधाची गोळी नाही येणार. या ठिकाणी औषधाची मात्रा हा शब्द नक्की आला असता. आणि मृत्यू काय घेऊन देणं नाही, माप. म्हणजे ए आणि डी बरोबर यायला पाहिजे, पण कुठेच नाही ए आणि डी. मला असं वाटतंय हा प्रश्न रद्द होईल. बरं, माप हा शब्द घेतला तर डी बरोबर नाही, ए बरोबर आहे, पण उपाय म्हणजे याचं उत्तर सध्याच्या लेवलला आपण 1 देऊ शकतो. उपाय 1 उत्तर देऊ शकतो. पण काही पुस्तकामध्ये माप सुद्धा दिलेला आहे, म्हणजे 1 याचं उत्तर येईल. पण याचं उत्तर डी हा असायला पाहिजे. पण उत्तर याचं मी 1 देईल किंवा हा रद्दही होऊ शकतो. ओके, ठीक आहे. उत्तर काय असणार आहे? 1 बरोबर असणार आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा, पुढचा जो आहे पाठ. हा प्रश्न सेम ग्रहप्रमुख 2025 ला विचारला होता. ग्रहप्रमुख ही सरळ सेवा परीक्षा आहे, आयोगाने घेतलेली, एमपीएससीने घेतलेली परीक्षा आहे. आणि याच्यातून हा प्रश्न विचारलाय. पाठ, बसण्याचा पाठ, पाण्याचा पाठ, विवाहाचा प्रकार म्हणजे मुहूर्त, त्याला मुहूर्तूर पण शब्द बोलला. माहेतूर म्हणजे विधवेचा पुनर्विवाह म्हणजे असणार आहे. आणि हे पाटाचं पाणी असतं बघा, शेतामध्ये असा नाला असतो, त्या पाणी वाहतं बघा, त्याला पाटाचं पाणी म्हणतात. बसायला पाठ, हे 3 असणार आहे. शरीराच्या मागील जी बाजू असते तिला आपण पाठ असं म्हणतो. त्यामुळे हा येणार नाही. ए बी सी बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक तुम्हाला विचारलाय, चुकीचा अर्थ विचारलाय. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे.
ओके, हे सगळे उत्तर पीवायक्यू बेस संदर्भ आहेत, लक्षात घ्या. त्यातला एक प्रश्न जे होकारार्थी वाक्याचा असेल आणि दुसरा प्रश्न आपलं मात्रा जे असेल हे चॅलेंजिंग प्रश्न होते. बाकी प्रश्न हे अगदी सोपे होते, सहज होते. या पेपरमध्ये जर बघितलं मित्रांनो तर 45+ जवळपास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला पीवायक्यूचा अभ्यास ज्याचा चांगला आहे, त्याचा संदर्भ चांगले, अशा मुलांना चांगले मार्क्स याच्यामध्ये मिळणार आहेत आणि सगळ्यांना महसूल सहाय्यक मिळणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या शाश्वत अकॅडमीच्या ॲपवर ग्रुप बी आणि सी साठी रेकॉर्डेड आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आता सध्या चालू आहे. ती लाईव्ह आहे, रेकॉर्डेड पण बघू शकता. ती बॅच तुम्ही शाश्वत अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा आणि बघू शकता. मित्रांनो, आजचे जे काही प्रश्न होते त्या प्रश्नाचं हे संभाव्य उत्तर, स्पष्टीकरण आणि विश्लेषण, थोडक्यात पीवायक्यूचा संदर्भ कसा होता हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. भेटूयात पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.